पैठण शहरामध्ये जायकवाडीचं पाणी शिरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे लोक आता घर खाली करतायत, स्थलांतर केलं जातं। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, ऋतुजा, नक्कीच पैठणच्या जायकवाडी धरणातून 1,79,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि त्यामुळे त्या वसाहतींमध्ये आता पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आणि लोक अशा पद्धतीने नगर परिषदेकडून जे आहे तर लोकांचं स्थलांतर केले जात आहेत। डबे, गॅस, जे घरातील साहित्य असतील त्या अशा पद्धतीने ट्रॅक्टरच्या माध्यमातून लोकांचं स्थलांतर जे आहे तर केले जात आहे। कुठे चाललंय आजी? नाथ हायस्कूलला का बरं? पाणी आलं घरात, हां, म्हणून पसारा घेऊन चाललो नगरपालिकेतर्फे। काय झालंय? नाथ हायस्कूलला चाललो, नगरपालिकेची गाडी आली, त्याचा सगळा खाण्यापिण्याचा पसारा भरला। काय हो, किती लोकांना स्थलांतर केलंय? सगळं कमीत कमी 500 एक 1000 लोक आहेत। यांना सगळ्याला स्थलांतर करायचं सांगितलेलं नगर परिषदचे कर्मचारी म्हणून। हो, मी दाखवतो तुम्हाला चित्र। बघा, हे बघा, दुचाकीवर लोक अशा पद्धतीने बॅग, लेकरं घेऊन आता घर खाली करताना पाहायला मिळतात। कुठं चाललंय मामा? नाथ हायस्कूल का बरं खाली करतात? हे पावसाचा महापुराचा भीती आहे ना जास्त, त्याच्यामुळं हां, लय पाणी सोडलेलं आहे गंगाला। हां. त्याच्यामुळं पावसामुळं सगळे पसार हालू राहिले तर, हां. आणि ते पावसाच्या याच्यामुळं मग त्रास होत जास्त, घराने पाणी घुसतं। तुमच्या बी घरात जातं का पाणी? आमच्या घरात पाणी सगळं पुरा परिसलीमध्ये पाणी आता असतं। ही सगळी वसाहत निघाली का इथून आता हा खाली? सगळे निघलेले इथून नाथ हायस्कूल मध्ये सरकारी याच्यामध्ये। बरं, हे पैठणचं नाथ हायस्कूल आहे, तिकडे हे सगळे लोकांना हलवलं जातोय। हा ट्रॅक्टर आहे, अशा पद्धतीने नगर परिषदेतून या ट्रॅक्टरमधून लोकांना नेलं जात आहे। आपण थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करू। यात सगळे गठुडे बघा, हे सगळे सामान, घरातील जे साहित्य आहे ते सगळे यात भरून नेलं जात आहे। ही सगळी लोक आता वसाहत खाली, काय पूर्ण वसाहत खाली केली जाते का आता? थोडंच केलेलं आहे, फक्त लेकरं बाळा पुरतं, हां. बाकी पडून द्यायला पसारा घरामध्ये। मग पाणी येईल ना आता? आणि मग आता येईन ना पाणी। शक्यता आहे सर, पाणी येण्याची शक्यता आहे। हे बघा, हे थोडंसं दाखवतो। अशा पद्धतीने सामान थैले बॉक्समध्ये पॅक करून आता सगळं हे घर खाली केले जातात। पैठणमध्ये ह्या सगळी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। पैठणच्या अनेक वसाहतीमध्ये ह्या अशा पद्धतीने पूर जे आहे तर आलेला आहे। पैठणच्या जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग करण्यात आला आहे आणि त्यामुळे ही सगळी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता आता काही वेळात या वसाहतींमध्ये पाणी शिरेल आणि त्यामुळे जीवनाचं काय झालंय सगळं? काय करावं, काय पसारा